भोले बाबांची वाङ्मयीन प्रतिमूर्ती शिव महापुराण कथा सप्ताहातील आजचा पंचम दिवस। स्थान देवता, कुल देवता, ग्राम देवता, गुरु देवता, संत देवता, इष्ट देवता, सद्गुरु देवता, ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने भगवान भोले बाबांच्या असीम कृपा आशीर्वादाने परम दिव्य मंगलमय जगदोद्धारक भगवान श्री शिवजींची वाङ्मयीन प्रतिमूर्ती शिव महापुराण कथेचं आपण या ठिकाणी पान करत आहोत। ज्या कथेच्या श्रवणाने भगवान परमात्म्याचे लीला गुण वर्णन श्रवण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। भगवान भोले बाबांच्या प्राप्ती करता आपण अंतर्बाह्य शुद्ध होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। जोपर्यंत आपल्यातले दोष जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवान परमात्मा भेटणार नाही। आणि दोष केव्हा जातील? जेव्हा आपण स्वतः आपले दोष दूर करणार। कथा फक्त मार्ग दाखवणारी आहे। कथेने फक्त मार्ग दिसत असतो, परंतु कथेने साध्य जे आहे त्या साध्यापर्यंत आपल्या स्वतःला कृती करून पोहोचावं लागतं। कथा आपल्याला फक्त मार्ग दाखवत असते। जसं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे आणि पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आपल्या समोर ठेवलेलं आहे। स्वयंपाक दुसऱ्या कोणी बनवलेला आहे, ताट आपल्या समोर ठेवलेलं आहे, आपल्या डोळ्यांनी आपल्याला त्या ताटातले पदार्थ दिसतायत, परंतु इथून पुढची क्रिया पोट भरण्यासाठी आपल्याला करावी लागेल। आपल्यालाच घास उचलावा लागेल, आपल्याला तोंडामध्ये घालावा लागेल, आपल्याला तो चाबावा लागेल, गिळावा लागेल। ही क्रिया जी आहे ती आपल्याला करावी लागेल। तसं कथा आपल्याला मार्ग दाखवते। मार्ग समजला की मार्गावर चालण्याचं काम आपल्याला करावं लागेल। तिथपर्यंत पोहोचवायचं की नाही हे भगवान परमात्म्यावर सोडून द्यायचं आहे। पोट भरण्यासाठी भोजन करणं आपल्या हातामध्ये आहे। भोजन केलं परंतु पचवायचं की बाहेर काढायचं हे भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे। म्हणून कृती जी आहे ती कृती आपल्यालाच करावी लागेल, तेव्हा आपला उद्धार होईल। आणि अशा पद्धतीचा उद्धार होण्यासाठी आपण शिव पुराण कथेचा या ठिकाणी आधार घेतलेला आहे। या शिव पुराण कथांतर्गत भगवान महादेव काशी निवासी कसे झाले, भगवान महादेव कैलास निवासी कसे झाले याचं ज्ञान आपण श्रवण केलेलं आहे। ज्या भगवान भोले बाबांपासून सृष्टीची निर्मिती जी होऊ लागलेली आहे त्या भगवान शिवजींनी विष्णूला निर्माण केलेलं आहे, ब्रह्मदेवाला निर्माण केलेलं आहे। त्याच भोले बाबांपासून सृष्टीची निर्मिती होत असताना भगवान भोले बाबांनी ब्रह्मदेवाला सांगितलेलं आहे की इथून पुढे सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य तुमच्याकडे आहे। त्याच्यामुळे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती करायला प्रारंभ केलेला आहे। आणि रुद्र संहितेच्या सती खंडामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवान महादेवाची विशेष वंदना केलेली आहे। आणि विशेष वंदना केल्यानंतर सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत,
की ब्रह्मदेवाने विचार केला की ही सृष्टी निर्मितीसाठी स्त्री आणि पुरुष निर्माण केले पाहिजे, म्हणून सनकादिकांची निर्मिती केली, सप्त ऋषींची निर्मिती केली, मनु आणि शत्रुपा यांची निर्मिती केली, अनेकांच्या विवाहाचा प्रयत्न ब्रह्मदेवाने केलेला आहे। परंतु मनुष्याच्या मनामध्ये कामना निर्माण होण्यासाठी ब्रह्मदेवाने कामदेवाला उत्पन्न केलेला आहे। जसं ब्रह्मदेवाने कामदेवाला उत्पन्न केलं, कामदेवाला 5 प्रकारचे बाण दिलेले आहेत। पुराणाच्या भाषेत ज्या बाणांना रोचन, हर्षण, मोहन, शोषण, मारण असं म्हटलं जातं। पंचबाण दिले आणि ब्रह्मदेव कामदेवाला सांगतायत, अनेन त्वं स्वरूपेण पुष्पबाणैश्च पंचभी महयन् पुरुषांसैश्च कुरु सृष्टिं सनातनीम्। तुम्ही हे पंचबाण स्त्री आणि पुरुषांवर चालवा आणि स्त्री पुरुषावर हे बाण चालवल्यानंतर त्यांच्यामध्ये कामना उत्पन्न होईल आणि त्यांच्याद्वारे सृष्टी उत्पन्न होईल। ब्रह्मदेवाला कामदेवाने नमस्कार केला आणि जाणार तेवढ्यात त्या ठिकाणी विचार करू लागले की हे बाण दुसऱ्या कुणावर चालवण्यापेक्षा ब्रह्मदेवावरच चालवून बघूया। ब्रह्मदेवाने कामदेवाच्या आधीच एक सुंदर कन्या बनवली होती, जिचं नाव होतं संध्या। ती संध्या ब्रह्मदेवाच्या समोर उभी होती। कामदेवाने कामबाण ब्रह्मदेवावर चालवला आणि ब्रह्मदेवावर कामबाण चालवल्याबरोबर ब्रह्मादिक देव आणि इतर जे बसलेले ऋषी मुनी होते त्यांच्यावरही बाण चालल्यामुळे त्यामुळे ब्रह्मदेवाचे विचार बदललेले आहेत आणि ब्रह्मदेवाचे विचार बदलल्यानंतर संध्येकडे बघत असतानाच ब्रह्मदेव वाईट विचारांनी बघू लागलेले आहेत। जेव्हा संध्याच्या हे लक्षात आलं त्यावेळेस धर्म दुखी झाला, कारण एक पिता आपल्याच मुलीकडे जर कुदृष्टीने बघत असेल तर हा अधर्म आहे आणि हा अधर्म दूर झाला पाहिजे, म्हणून धर्म दुखी झाला। त्या ठिकाणी भगवान महादेवाला विनंती केली, प्रभू रक्ष रक्ष महादेव पापन्मा दुष्टरादित मत्पितायां तथाचि मे भ्रतर कामबुद्धया। रक्षण करा हे प्रभू, पाप दृष्टीने मत भ्रतार माझेच पिता माझ्याकडे बघू लागलेले आहे। त्या ठिकाणी माझे बांधव सुद्धा माझ्याकडे बघू लागलेले आहेत। आणि जेव्हा ही विनंती त्या ठिकाणी केली संध्येने त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान महादेव प्रकट झाले। महादेवाला अतिशय वाईट वाटलेलं आहे आणि महादेव अतिशय क्रोधाने ब्रह्मदेवाकडे बघू लागलेले आहे। बघत असताना महादेवाने एक महत्वपूर्ण वाक्य मुखातून काढलेलं आहे, लक्षपूर्वक ऐका। भगवान महादेव म्हणतायत, यथा माता च भगिनी भ्रातृपत्नी तथा सुता येता कुदृष्टा द्रष्टव्या न कदापि विपश्चिता। यथा माता च भगिनी, जशी आई आपली बहीण, तशाच पद्धतीने भ्रातृपत्नी भावाची पत्नी, त्याच बरोबर सुता स्वतःची मुलगी, यांच्याकडे कुदृष्टी टाकणाऱ्याला मी कधीही क्षमा करत नाही, न कदापि विपश्चिता, त्यांना मी कधीही क्षमा करत नाही। ब्रह्मदेव भयभीत झाले, ब्रह्मदेवाला घाम सुटलेला आहे, त्या सातही ऋषींना घाम सुटलेला आहे। त्या घामापासून जे जल निर्माण झालं त्याच्यापासून पितरांची उत्पत्ती झालेली आहे।
ब्रह्मदेव विचार करू लागले, महादेव मला समाप्त करतील. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने मृग रूप धारण केलं आणि पळण्याचा प्रयत्न केला. पण शिवजींनी मृग रूपामध्ये असलेल्या ब्रह्मदेवावरही वार केला आणि मान धडापासून वेगळी केलेली आहे. तेव्हा तिथे मृगशिरा नावाचं नक्षत्र तयार झालेलं आहे. ब्रह्मदेव प्रकट झाले आणि पुन्हा एकदा प्रकट होऊन विनंती करू लागले, प्रभो पाहि माम पाहि माम पाहि माम, मी शरण आलेलो आहे, मला क्षमा करा. महादेव त्या ठिकाणून जाऊ लागले. संध्या तिथून पुढे तप करण्याकरता निघून गेली. संध्येने तप केलं. भगवान महादेवाला प्रसन्न करून त्या ठिकाणी संध्येने महादेवाकडून 2 वरदान मागितले. एक वरदान असं मागितलं की स्त्री आणि पुरुष यांच्यावर कामदेव कामबाण तेव्हाच चालवतील जेव्हा ते तरुण होतील. मुलं जन्माला आल्यानंतर, मुली जन्माला आल्यानंतर कौमारी अवस्थेपर्यंत त्यांच्यावर कामदेवाचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडायला नको. आणि दुसरं वरदान भगवान महादेवाने दिलेलं आहे की देवी, भविष्यात तुम्ही अरुंधती म्हणून जन्माला येणार. तुमचा वशिष्ठांबरोबर विवाह होईल आणि तारांगणांमध्ये 7 ऋषी जेव्हा स्थित होतील त्यावेळेस तिथे कोणत्याही ऋषीची पत्नी राहणार नाही, पण वशिष्ठांची पत्नी तारामंडलामध्ये स्थित होईल. संध्येला हा आशीर्वाद दिला. भगवान महादेव अंतर्धान झाले आणि महादेव अंतर्धान झाल्यानंतर इकडे कामदेवाला ब्रह्मदेवाने शाप दिलेला होता की तुमच्याच मुळे माझी अवस्था अतिशय दयनीय झाली. महादेवाच्या कोपाला मला सामोरं जावं लागलं. म्हणून मी तुम्हाला शाप देतो की कधी न कधी महादेवाच्या त्रिनेत्रातून निघालेल्या अग्नीपासून तुम्ही भस्म होणार, तुमचा देह समाप्त होईल. ब्रह्मदेव नंतर विचार करू लागले की महादेवाने माझा अपमान केलेला आहे, म्हणून महादेवाचा अपमान मीही करेन. असा ज्यावेळेस विचार ब्रह्मदेव करू लागले त्यावेळेस त्यांनी आपला पुत्र दक्ष याला सांगितलं की देवी भगवतीची आराधना कर. देवी भगवतीला आपल्या घरी प्रकट करून घे आणि त्या भगवतीच्या आधारानेच मी महादेवाचा अपमान करेन. दक्षाने देवी भगवतीची आराधना केलेली आहे आणि जशी भगवतीची आराधना केली, बरेच वर्ष व्यतीत झाले. देवी भगवती प्रसन्न झाली आणि दक्षाच्या तपामुळे, त्यांच्या विनंतीमुळे देवी जगन्माता जगज्जननी भवानी दक्ष प्रजापतीच्या घरी त्या ठिकाणी सतीच्या रूपाने प्रकट झालेली आहे. बोला सती महारानी की जय, सती महारानी की जय, सती महारानी की जय. देवी सती त्या ठिकाणी प्रकट झाली. जशी जशी सती लहानाची मोठी व्हायला लागली तसं तसं सतीला महादेवामध्ये अधिक प्रेम उत्पन्न होऊ लागला. सतीने महादेवाच्या प्राप्तीसाठी व्रत करायला सुरुवात केलेली आहे. केव्हा केव्हा व्रत केलेलं आहे, कसं केलेलं आहे, सूतजी महाराज वर्णन करतायत. सर्व मासे सर्व दिने शिवार्चन रता सती, दृढ व्रता भव देवी स्वेच्छाधृत नराकृती. म्हणतात सर्व मासे सर्व दिने, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक सप्ताहाला आणि दररोज शिवार्चन रता सती, शिवाच्या अर्चनेमध्ये म्हणजे पूजेमध्ये सती रत होती, म्हणजे कार्यरत होती. असं नाही अमावस्या पौर्णिमेलाच मंदिरात जाणार, सोमवार आला तरच महादेवाच्या मंदिरात जाणार, गोकुळाष्टमी आली तरच कृष्ण मंदिरात जाणार, दत्त जयंती आली तरच दत्ताची आठवण येणार, असं नाही. सर्व मासे सर्व दिने भक्ती अशी असली पाहिजे, न बदलणारी असली पाहिजे. भक्ती अखंड आणि अविरत असली पाहिजे. आणि अखंड आणि अविरत जर भक्ती असेल तर काय होतं? ज्ञानोबराय सांगतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ.
जे नित्य नियमाने भक्ती करतात, परमार्थ करतात, नामस्मरण करतात, भगवान परमात्मा पती आणि पत्नी दोघही जण त्या भक्ताच्या घरी कायमचे विराजमान होतात. लक्ष्मी वल्लभ तया जवळ लक्ष्मी ही राहते आणि लक्ष्मीपती ही राहतात. म्हणून भक्ती ही अविरत असली पाहिजे, नेहमी चालू असली पाहिजे. अशा पद्धतीने भक्ती त्या ठिकाणी सतीने केली, ज्याचा परिणाम महादेव प्रसन्न झाले. महादेवाने सतीचा स्वीकार केला. दक्षाने सती आणि महादेवाचा विवाह निश्चित केला. सती आणि महादेवाच्या विवाहामध्ये सर्व देवांना बोलवलं, सर्व देव उपस्थित झाले. आणि याच विवाहामध्ये ब्रह्मदेव महादेवाचा अपमान करणार होते. ब्रह्मदेव वाट बघत होते की आता मी कधी अपमान करणार महादेवाचा. का? कारण महादेवाने माझा अपमान केलेला आहे. बघा, या जगामध्ये आपल्या आसपास अनेक लोक राहतात. सर्वजण आपल्यावर प्रेम करत असल्याचं दाखवतात, चांगलं वागत असल्याचं दाखवतात, परंतु सगळ्यांचाच भाव आपल्याबद्दल चांगला असतोच असं नाही. जे लोक आपल्या बरोबर तोंडाने, आपल्या समोर तोंडाने गोड बोलत असतील आणि आपल्या मागे वाईट बोलत असतील, असे लोक जेव्हाही आपल्याला कळतील आपण त्यांचा त्वरित त्याग केला पाहिजे. हे लोक आपण लवकरात लवकर ओळखले पाहिजे. कुणीतरी खूप छान वाक्य सांगितलेलं आहे, इस जगत में मेरे शुभचिंतक बहुत हैं. इस समाज में, इस जगत में मेरे शुभचिंतक बहुत हैं, लेकिन जैसे ही मेरा शुभ होने लग जाए उनको चिंता होने लग जाती है. किनको? शुभ चिंतकों को. जो शुभ चिंतन करते हैं उनको ही चिंता हो जाती है जब मेरा अच्छा होता है. म्हणून आपण समाजातल्या लोकांना जाणलं पाहिजे, कोणत्या लोकांना आपण आपल्या जवळ ठेवलं पाहिजे, कोणत्या लोकांची संगत केली पाहिजे, कुणाशी जवळीक साधली पाहिजे, जे आपल्या तोंडावरही आपल्याशी चांगलं वागतात आणि आपल्या मागेही ज्यांचे आपल्याबद्दल विचार चांगले असतात. अशा लोकांबरोबरच आपण नेहमी राहिलं पाहिजे. खरे हेच आपले शुभचिंतक असतात. आपण वाईट कर्म करायला लागलो की लगेच आपल्याला रागवतात की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. हे खऱ्या अर्थाने आपले शुभचिंतक असतात. त्यांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. वाईट केलं तरीही जर समोरचा व्यक्ती आपली स्तुती करत असेल तर ते आपले शुभचिंतक असू शकत नाही. उलट आपण वाईट केल्यानंतर आपल्याला आपला दोष जे लोक दाखवतात तेच खरे निर्मळ मनाचे असतात. कारण त्यांना वाटतं की आपल्याकडून पाप कर्म व्हायला नको, आपण चुकीचं वागायला नको. कदाचित त्यांनी आपली चूक दाखवल्यानंतर त्यांना माहित असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी कायमचं बोलणं बंदही करू शकतो, आपल्यावर नाराजही होऊ शकतो. पण तरी सुद्धा ते न थांबता, न घाबरता, निर्भीडपणे आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या शेजारच्याला चुकीची गोष्ट दर्शवून देतात. म्हणजे ही गोष्ट माहीत जरी असली की याचा परिणाम माझ्या बरोबर समोरचा व्यक्ती कायमचं बोलणं बंद करेल, तरी सुद्धा तो व्यक्ती न घाबरता आपल्याला आपला दोष जर दाखवत असेल तर खऱ्या अर्थाने तो आपला शुभ चिंतकच असतो. ब्रह्मदेव लग्नामध्ये उपस्थित राहिले होते, पण महादेवाचा अपमान करायचा होता. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती दुसऱ्यांना पडण्यासाठी खड्डे खोदत असतो तो व्यक्ती काही कालावधीनंतर त्या खड्ड्यातच पडत असतो. कर्म जे आहे ते कर्म चक्रासारखं आहे, ते चक्रासारखं फिरून पुन्हा आपल्याकडे येतं. आपण कुणाची वस्तू घेतली, आपली ही वस्तू कोणीतरी घेणार. आपण कुणाचा अपमान केला, भविष्यात कोणीतरी आपला अपमान करणार.
आपण कुणाच्या वस्तूची चोरी केली, आपली ही वस्तूची चोरी होणार. आपण कुणाचं वाईट केलं, काही वर्षानंतर का असेना चक्र फिरतय आणि ते पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचतंय. आपलंही कोणीतरी वाईट करणार. म्हणून ज्याला असं वाटत असेल आपलं कधीही अहित व्हायला नको, आपलं कधीही वाईट व्हायला नको, आपलं नेहमी भलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, तर आपणही जगाला आनंद द्या. जे आपण देणार तेच उगवणार. जी क्रिया आपण करणार तीच क्रिया आपल्या बरोबर घडणार. नित्य नेमातल्या व्यवहारातली गोष्ट सांगू का? प्रत्येकाच्या घरातली. आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर जी सासू आपल्या सुनेला पहिल्याच दिवसापासून प्रेम देते, त्यावेळेस काही वर्षानंतर हातपाय पडल्यानंतर तीही सून आपल्या सासूला प्रेम देते. आणि जर विवाह झाल्याबरोबर सासूने सुनेला त्रास द्यायला सुरुवात केली, तर काही वर्षानंतर आपल्याकडे म्हण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. जेव्हा हातपाय पडतायत त्यावेळेस सून सुद्धा व्याजासहित सगळं वसूल करते. तीही मनातल्या मनात म्हणते, हिने काही मला चांगलं सोडलं, चांगलं बघितलं नाही, चांगली बोलली नाही. तीही मनातल्या मनात त्या ठिकाणी वाईट चिंतन करते. जोपर्यंत तारुण्य होतं, जोपर्यंत मी 7, 8, 10 वर्ष त्या ठिकाणी सगळ्यांचं ऐकून घेतलं, तोपर्यंत हिने भरपूर त्रास दिला. म्हणून जी क्रिया आपण लोकांबरोबर केलेलं, आपल्याला जी क्रिया लोकांनी आपल्या बरोबर केलेलं आपल्याला आवडत नाही, ती क्रिया आपणही दुसऱ्यांबरोबर करायची नाही. आपल्याला जर वाटत असेल माझा अपमान व्हायला नको, आपणही कुणाचा अपमान करायचा नाही. आपल्याला जर वाटत असेल की माझं कधीही वाईट व्हायला नको, आपणही दुसऱ्यांचं वाईट करायचं नाही. म्हणजे आपण जे जगाला देणार तेच फिरून आपल्यापर्यंत येईल. म्हणून आपण कटाक्षाने जीवन जगलं पाहिजे. ब्रह्मदेव शिवजींचा अपमान करण्यासाठी त्या ठिकाणी उभे होते, परंतु जेव्हा देवी सती विवाह मंडपामध्ये आली, त्या सतीचं सौंदर्य, त्या सतीचं स्वरूप बघितल्यानंतर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पुन्हा कामना निर्माण झाली. ब्रह्मदेव सतीला जाऊन स्पर्श करणार, तेवढ्यात महादेवाचं लक्ष गेलं आणि महादेवाकडून पुन्हा एकदा ब्रह्मदेवाला अपमानित व्हावं लागलं. म्हणजे जे खड्ड शिवजींसाठी केलेलं होतं, त्या खड्ड्यामध्ये पुन्हा ब्रह्मदेव पडले. आपल्याच मुलीकडे कुदृष्टीने ब्रह्मदेवाने बघितलं, ज्याचा परिणाम या त्रैलोक्यामध्ये ब्रह्मदेवाचं पूजन कुणीही करत नाही. पृथ्वी लोकामध्ये तर ब्रह्मदेवाचं कुणीही पूजन करत नाही. आणि ब्रह्मदेवाचं मंदिर सुद्धा कुठेही नाही. एक पुष्कर तीर्थ सोडता बाकी कुठेही ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. का? ब्रह्मदेवाने आपल्याच कन्येकडे कुदृष्टीने बघितलेलं होतं म्हणून. याच्यानंतर महादेव आणि सतीचा विवाह झाल्यानंतर दक्षाने सतीला विदाईमध्ये भरपूर वस्तू दिली. सोन्याचा पलंग दिला, भरपूर आभूषण दिले, संपत्ती दिली, धन दिलं, अनेक दास दासी दिल्या. महादेव सतीला घेऊन मानस सरोवराच्या जवळ आपल्या कैलास पर्वतावर आलेले आहे. सतीला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी महादेव नेहमी वेगवेगळे कार्य करत होते. कधी मानस सरोवरावर फिरवायला नेत होते, कधी कुबेरजींच्या अलकापुरीमध्ये फिरवण्यासाठी नेत होते, कधी सुमेरू पर्वतावर फिरवण्यासाठी नेत होते. का? कारण माझ्या पत्नीला कधीही दुःख होता कामा नये. माझी पत्नी नेहमी खुश असली पाहिजे, आनंदी असली पाहिजे, नेहमी माझ्याजवळ सुखी असली पाहिजे.
ज्या स्त्रीने माझ्यासाठी माता पित्यांचा त्याग केला, सुख सुविधांचा त्याग केला, त्या स्त्रीला आनंदी ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. महादेव विचार करताय. जसा महादेव विचार करताय तसा आताच्या महादेवांनी सुद्धा विचार केला पाहिजे. काय की ज्या स्त्रीने माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केला, कुळाचा त्याग केला, गोत्राचा त्याग केला, ज्या माता पित्यांच्या घरी लहानाची मोठी झाली त्यांचा त्याग केला, त्यांच्या घराचा त्याग केला आणि सगळ्यांना सोडून ती अनोळख्या घरामध्ये फक्त माझ्या एकट्यासाठी आलेली आहे. माझ्यामुळेच तिने सासूशी नातं जोडले, माझ्यामुळेच तिने सासऱ्याशी नातं जोडले, माझ्यामुळेच तिने नणंद सगळ्यांशी नातं जोडलेलं आहे आणि माझ्यामुळेच मला सुखी वाटावं, मी सुखी राहावं, मी आनंदी राहावं, मी संतुष्ट राहावं म्हणून ती बाकीच्यांना सुद्धा सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते. हा जो स्त्रीचा त्याग आहे, हा स्त्रीचा त्याग आताच्याही प्रत्येक महादेवाला कळला पाहिजे. नाही तर एकदा की लग्न झालं, अक्षदा पडण्याच्या आधीच सासरकडच्यांची मनस्थिती तयार असते. सासूबाईला वाटतं माझे आरामाचे दिवस सुरू झाले, नणंदबाईला वाटतं माझे काम आता बंद झाले, दिराला वाटतं आता माझेही अर्धे काम वहिनी करतील, पतीलाही वाटतं आता मला काही टेन्शन राहिलं नाही. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये सगळे काही काम करून घेणारी एखादी मोलकरीण येणार आहे. प्रत्येकाची मनस्थिती तयार असते. पण महादेवाची मनस्थिती कशी होती की सतीच्या त्यागाचा त्या ठिकाणी महादेवाला सर्व प्रकारचं ज्ञान होतं. म्हणून नेहमी सतीला खुश ठेवण्याचा प्रयत्न महादेव करत होते. आजूबाजूला फिरवायला नेत होते. सतीला वस्त्र, अलंकार, आभूषण कोणत्याही प्रकारची कमतरता महादेव पडू देत नव्हते. नेहमी सतीची स्तुती करत होते. पत्नीची कधीतरी का असेना पुरुषाला स्तुती करता आली पाहिजे. कारण जी पत्नी पहाटे उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत सगळ्या घराची सेवा करत असते, त्या स्त्रीला फक्त एकच वाटत असतं की माझ्या पतीने मला चांगलं बोलावं. खूप काम केल्यानंतर पतीने एवढं जरी वाक्य वापरलं, तू आहे ना म्हणून बरं आहे, एवढं जरी वाक्य वापरलं तरी सगळा शीन, सगळा थकवा गेला. आपण जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दलची एक शाबासकी मिळाली की स्त्रीला सगळं काही दुःख ती विसरून जाते. भलेच घरातले बाकीचे कितीही वाईट वागत असतील, परंतु पतीचे 2 प्रेमाचे वाक्य जरी तिने ऐकले तरी तिला असं वाटतं की माझं जीवन चांगलं आहे. म्हणून बघा, पूर्वीचे लोक एक म्हण म्हणत होते, घर फिरलं तर चालेल परंतु सरा फिरायला, म्हणजे घरातले सगळे विरोधी झाले तर चालेल परंतु पती कधीही पत्नीच्या विरोधामध्ये व्हायला नको. तेवढा एक जर व्यक्ती विरोधात झाला तर त्या स्त्रीला असं वाटतं की माझ्या जीवनाला काहीही अर्थ नाही. पती जर बदलला तर तिला असं वाटतं माझ्या आयुष्याला कोणताच अर्थ नाही, माझं जीवन व्यर्थ आहे. थोडी स्तुती करता आली पाहिजे. चुका सगळ्यांकडून होतात. काही पुरुष स्त्रियांच्या चुकांबद्दल काही ना काही बोलतच असतात. तुला हे जमत नाही, तुला हे करता येत नाही, तुझ्याकडून कमी जास्त होत आहे. प्रातस्मरणीय पूजनीय रमेश भाईजी ओझा यांनी त्यांच्या कथेमध्ये एक सुंदर दृष्टांत सांगितला होता. म्हटले, स्त्रीने स्वयंपाक बनवला आणि भाजीमध्ये मीठ जास्त झालं होतं. मीठ जास्त झाल्यानंतरही पुरुष त्या ठिकाणी समजदार होता. त्याच्यामुळे स्त्रीची स्तुती करणारा पुरुष म्हणायला लागला, तुझ्यासारख्या हाताचा स्वयंपाक ना कुणालाही बनवता येत नाही. तू अतिशय सुंदर स्वयंपाक बनवते, फक्त भाजीमध्ये मीठ कमी पाहिजे होतं.
काय म्हटलंय? आणि एखादा पुरुष असा असतो की तो डायरेक्ट एक घास खाल्ल्याबरोबर तुला काही बनवता येत नाही, तुला काही करता येत नाही. एवढं भाजीमध्ये मीठ असतं का? मला कसं जेवता येईल? परंतु भाजीमध्ये मीठ जास्त झालं आणि भाजीमध्ये मीठ कमी पाहिजे होतं, दोघही वाक्याचा अर्थ सारखा आहे. पण कोणतं वाक्य वापरायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. मीठ जास्त झालं आणि ते टोचून बोललं तर समोरच्याला दुःख होईल. आणि सगळा स्वयंपाक छान आहे पण भाजीमध्ये थोडं मीठ कमी पाहिजे होतं. याच्यामध्ये शब्दांमध्ये बदल आहे. म्हणून थोडीशी स्तुती करता आली पाहिजे. कथेमध्ये काही पुरुषांनी हा दृष्टांत श्रवण केला आणि विचार केला, आता इथून पुढे मीही माझ्या पत्नीची स्तुती करेन. दुसऱ्या दिवशी जेवायला बसले आणि जेवायला बसल्याबरोबर पतीने स्तुती सुरू केली. जशी का स्तुती सुरू केली, वाह काय भाजी बनवली, वांग्याची भाजी ना तुझ्याच हातची, आणि तुरीचं वरण तुझ्यासारखं कोणालाही बनवता येत नाही. एवढी सुंदर भाजी बनवलेली आहे ना, माझ्या आईला सुद्धा अशी बनवता आली नाही. अशी जशी स्तुती सुरू केली तसं घरामध्ये पत्नीने भांडे आपटायला सुरुवात केली. याने विचार केला, मी स्तुती करतोय, रॉंग नंबर का लागतोय? त्यावेळेस थोड्या वेळानंतर त्याला कळालं की ही भाजी पत्नीने नाही शेजारच्या बाईने बनवलेली होती. तिने सांगितलं, कधी माझ्या भाजीची स्तुती केली नाही, आज काय शेजारच्या घरून भाजी आली, स्तुतीवर स्तुती, स्तुतीवर स्तुती. म्हणून स्तुती करण्याच्या आधी विचार केला पाहिजे की नेमकी आपण स्तुती योग्य व्यक्तीची करतोय का, योग्य पदार्थाची करतोय. भगवान महादेव देवी पार्वतीला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा स्थितीमध्ये बरेच वर्ष व्यतीत झाले आणि सती महादेवाच्या समोर हात जोडून बसलेले आहेत आणि सतीने महादेवाला विनंती केली, प्रभू देव देव महादेव करुणा सागर प्रभो दीनोद्धार महायोगिन कृपां कुरु ममोपरी. हे दिनाचा उद्धार करणारे दीनानाथ, माझ्यावरही कृपा करा. तुम्ही करुणा सागर आहात. हे प्रभू, तुम्ही मला नेहमी खुश ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता याच्यानंतर मला सांगा की जीवाने इंद्रियांवर नियंत्रण कसं केलं पाहिजे. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियांवर नियंत्रण करत नाही, विषयांचं दमन करत नाही, तोपर्यंत त्याच्याकडून भक्ती होत नाही, परमार्थ होत नाही. इंद्रिय अधीन असलेला व्यक्ती जर भजन करायला लागला, नामस्मरण करायला लागला, तर त्याच्याकडून नामस्मरण होत नाही, त्याला विषय आणि विकार आठवतात. त्याचं मन हे विषयांच्या अधीन होऊन विषयांच्या बाजूने ओढलं जातं. त्याच्यामुळे तो कधीही भक्ती करू शकत नाही, भजन करू शकत नाही, परमार्थ करू शकत नाही. सांगा, आत्मोद्धारासाठी सर्वसामान्य जीवाने काय केलं पाहिजे? हा प्रश्न ऐकला आणि भगवान भोले बाबाला आनंद झाला. भगवान भोले बाबा म्हणतायत, देवी शृणु देवी प्रवक्ष्यामि दाक्षायणी महेश्वरी परम तत्व तदैवानु अशयी मुक्तो भवेद्यता. देवी, हे दाक्षायणी म्हणजे दक्षाची कन्या, दाक्षायणी हे महेश्वरी म्हणजे महादेवाची पत्नी महेश्वरी, तुमच्याकडून मला हीच अपेक्षा होती
की भवसागरातून जीवाने तरण्यासाठी अजून काय केलं पाहिजे. हा जो विचार तुम्ही मांडलेला आहे हा जगत कल्याणाचा आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत असलेल्या भगवान परमात्म्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी नवविधा भक्ती भगवान महादेव देवी सतीला सांगू लागलेली आहे. महादेव म्हणतायत श्रवणं कीर्तनं चैव स्मरणं सेवनो तथा दास्यं तथार्चनो देवी वंदनं मम सर्वदा. श्रवणं कीर्तनं स्मरणं सेवनं दास्यं अर्चनं वंदनं मम सर्वदा. म्हणजे ही जी 8 प्रकारची भक्ती आहे भगवान महादेव सांगतात. श्रीमद भागवतामध्ये त्या ठिकाणी ध्रुव बाळाने हीच जी भक्ती आहे प्रल्हादजींनी हीच भक्ती आपले पिता हिरण्यकश्यपूला सांगितलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादजींनी आपल्या वडिलांना सांगितलेली आहे. रामचरित मानस मध्ये राम प्रभूंनी नवविधा भक्ती ही शबरीला सांगितलेली आहे आणि शिवपुराणामध्ये हीच नवविधा भक्ती भगवान भोले बाबांनी देवी सतीला सांगितलेली आहे. आणि जेव्हा पहिली श्री श्रवण भक्ती आहे त्या श्रवण भक्तीचे वर्णन महादेव करू लागले. श्रवण भक्तीने मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न होतो, भक्ती जागृत होते, आत्म चित्तवृत्ती स्थिर व्हायला लागते, मन प्रसन्न होतं, आतले दोष हळूहळू कमी होतात. जेव्हा हे श्रवण केलं त्यावेळेस त्या ठिकाणी सतीने विनंती केली, प्रभो आपणही कथा ऐकायला जाऊयात का? चला आपणही श्रवण भक्ती करूया. म्हणजे जी आता तुम्ही जी भक्ती करताय त्याला श्रवण भक्ती म्हणतात. कानाने कथा श्रवण करणं. सतीने ही विनंती केली, प्रभू आपणही कथा श्रवण करायला जाऊया. म्हणून महादेवाबरोबर त्या ठिकाणी सती निघालेली आहे. अगस्ती ऋषींकडे नेलेलं आहे. अगस्ती ऋषींकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी अगस्ती ऋषींनी भगवान महादेव आणि सतीला बघितल्यानंतर नमस्कार केलेला आहे. सतीने विचार केला, ज्यांच्या मुखातून कथा ऐकायची आहे तेच वक्ता आपल्याला नमस्कार करतात. म्हणजे आपण आहोत श्रेष्ठ आणि कथा सांगणारे आहेत कनिष्ठ. सतीच्या मनामध्ये हा अहंकार निर्माण झाला. एक विचार नेहमी करायचा, जे कथा वाचक आहे त्यांच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये श्रद्धा नसेल तर कथा ऐकूनही ती कथा आपल्या हृदयामध्ये स्थिर होत नाही. वक्ता कोण आहे, कसा आहे याच्यापेक्षा व्यास गादीवर बसलेला आहे हे महत्वपूर्ण आहे. आणि सांगणाऱ्या वक्त्यामध्ये साक्षात शुकदेवजींचं दर्शन केलं पाहिजे. वक्त्याला श्रेष्ठ समजलं पाहिजे. परंतु कथा रामकथा सांगितलेली आहे. सर्व रामकथा त्या ठिकाणी शिवजींनी श्रवण केलेली आहे. परंतु सतीने त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. कथा झाली आणि भगवान महादेव सतीला घेऊन निघाले. जसे कैलासाकडे निघाले, जाता जाता त्यांचं पृथ्वीवर लक्ष गेलं. नेमकी तेव्हा त्रेतायुग चालू होतं आणि त्रेतायुगामध्ये राम प्रभूंचा अवतार चालू होता. अवतार कार्य चालू असताना सीतेचं हरण झालेलं होतं आणि राम प्रभू सीतेच्या वियोगामध्ये विलाप करत होते. लक्षपूर्वक ऐकणारे श्रोते विचार करतील की आत्ताच अगस्ती ऋषींच्या मुखातून रामकथा भोले बाबांनी श्रवण केली आणि तुम्ही सांगतायत की जाता जाता त्यांनी राम अवताराचं दर्शन त्यांना आणि अवतार कार्यामध्ये सीता हरणापर्यंत रावणाने सीतेचं हरण केलेलं होतं. इथपर्यंत अवतार कार्य झालेलं होतं. याचा अर्थ असा आहे की भगवान राम प्रभूंची
लीला अवतार कार्य हे एकदा होत नाही. जेव्हा जेव्हा चतुर्युग पुन्हा पुन्हा होतात, जेव्हा जेव्हा पुन्हा त्रेतायुग येतं, तेव्हा तेव्हा राम प्रभू अवतार धारण करतात आणि लीला करतात. राम अवतार एकदाच झालेला नाही. म्हणून रामकथा जी आहे ती संपूर्ण रामकथा अगस्ती ऋषींच्या मुखातून भगवान भोले बाबांनी श्रवण केली होती. आणि योगायोग नेमकी त्रेतायुग चालू होतं आणि त्रेतायुगामध्ये सीता हरण झालेलं होतं. अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी राम प्रभू विलाप करत होते. राम प्रभू जेव्हा रुदन करत होते त्यावेळेस भगवान भोले बाबा राम प्रभूंकडे बघून हात जोडून नमस्कार केला आणि आकाशामधूनच लांबून नमस्कार केल्यानंतर भगवान भोले बाबा म्हटले, जय हो सच्चिदानंद. धन्य हो प्रभू, किती सुंदर नर लीला करत आहे. जसा सर्वसामान्य व्यक्ती आपल्या पत्नी वियोगामध्ये रडतो तसे भगवान परमात्मा रुदन करतायत. एकदम हुबेहूब लीला करतायत सर्वसामान्य व्यक्तीची. जसं त्या ठिकाणी सच्चिदानंद म्हटले, सतीने विचारलं, प्रभो तुम्ही कुणाला सच्चिदानंद म्हटलात? कारण जगामध्ये तुमच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं कोणीही नाही. तुम्ही कुणाला नमस्कार केला? त्यावेळेस राम प्रभू म्हटले, देवी माझ्या इष्टदेवाचं अवतार कार्य चालू आहे. कारण शिवजी राम भक्त आहे आणि रामजी शिव भक्त आहे. दोघही जण एकामेकाचे भक्त आहेत. दोघही जण एकामेकाचे भक्त आहेत. सती म्हटली, कुठे आहेत तुमचे ते इष्टदेव? म्हटले, बघा देवी खाली पृथ्वीवर. जसं सतीने बघितलं राम प्रभू लता वेलींना आलिंगन देतायत आणि सीतेला आवाज देतायत. हा सीतेती प्रोच्चरन्त विरहा विष्टमानसौ यतस्ततश्च पश्यन्तं रुदन्तं हि मुहुर्मुहुः. मुहुर्मुहुः म्हणजे पुन्हा पुन्हा रुदंती, रडत आहेत. हे सीते, हे सीते म्हणून लता वेलींना आलिंगन देत आहेत. खग मृग जीव जंतूंना विचारतायत की तुम्ही माझ्या सीतेला कुठे पाहिलंय का? सती त्यांना बघून म्हटली, प्रभो मला यांच्याकडे बघून सतही दिसत नाही, चितही दिसत नाही आणि आनंदाचा तर पत्ताच नाही. तुम्ही यांना इष्टदेव म्हणतायत? हे आहे तुमचे इष्टदेव जे पत्नीसाठी रडतायत? त्यांना माहित नाही पत्नीचं हरण कोणी केलेलं आहे? भगवान भोले बाबा म्हणतायत, परमेश्वराची ही लीला चालू आहे देवी. पण सती महादेवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा भगवान महादेव सतीला म्हटलेले आहे, सुनहु सती तव नारी सुबाहु असं संशय उर धरियन गाव. तुमचा नारी स्वभाव आहे ना, तुम्ही संशयी आहात, पण माझ्यावर विश्वास ठेवा देवी. बघा सती महादेवावर विश्वास ठेवायला तयार नाही. शेवटी महादेव सहज म्हटले, देवी जो तुम रे मन अति संदेहू तौ किन जाई परीक्षा लेहू. रामचरित मानस मधल्या या पंक्ती आहेत. जर तुमचा माझ्या वचनावर विश्वास नाही तर तुम्ही जाऊन परीक्षा घेऊ शकता. सतीला वाटलं चला बघूया परीक्षा. सतीने दुसरी चूक केली. सती रामाची परीक्षा घ्यायला निघाली. सतीने तिसरी चूक केली की रामाच्या समोर सीता बनून उभी राहिली. सतीने चौथी चूक केली की रामाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि रामाच्या समोर कधीही सीता देवी जात नव्हत्या. वनामध्ये राम प्रभू पुढे, त्यांच्या मागे सीता देवी आणि सीता देवींच्या मागे लक्ष्मण. असा चालण्याचा क्रम होता, राहण्याचा क्रम होता, बसण्याचाही क्रम होता. पण त्या ठिकाणी रामाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि सीतेच्या रूपामध्ये उभी राहिली. जशी सीतेच्या रूपामध्ये सतीला बघितलं त्या ठिकाणी राम प्रभूंनी हात जोडून त्या ठिकाणी सतीला नमस्कार केला. मा
तू काय? मा तुम्ही का आलेला आहात? एका स्त्रीने कधीही एकटं राहायचं नसतं आणि तुम्ही एकट्या जंगलामध्ये काय करत आहात? आणि माझे इष्टदेव वृषभावर रूढ होणारे धर्मध्वज महादेव कुठे आहेत? जसं त्या ठिकाणी रामप्रभूंनी विचारलं, सतीने मान खाली घातली. सतीच्या लक्षात आलं की रामाने मला ओळखलेलं आहे. हे तर त्रिगुणातीत आहे, हे तर भूत भविष्य वर्तमान जाणणारे आहे. मी जसल्या तसं सीता बनून आली तरी यांनी मला ओळखून घेतलं. मी फार मोठा अपराध केलेला आहे. आता मी काय उत्तर देऊ? महादेवाजवळ जाऊन सतीने मान खाली घातली. पण सतीने त्या ठिकाणी जाण्याच्या आधी एक गोष्ट विचारली. सतीने विचारलं की महादेवाने तुम्हाला नमस्कार करावा असं तुमच्यामध्ये नेमकी काय आहे की जगाला निर्माण करणारे महादेवाने तुम्हाला नमस्कार करावा? त्यावेळेस रामप्रभूंनी सतीला सांगितलं, देवी, जेव्हा भगवान परमात्म्याने संपूर्ण जगत निर्माण केलं तेव्हा गोलोक धाम निर्माण केलं. त्या गोलोक धामामध्ये सगळ्या देवांना बोलवलं. गोलोक धामाच्या सिंहासनावर मला बसवलं आणि संपूर्ण जगाचं पालन पोषण करण्याचं कार्य मला सोपवलेलं आहे. मला महादेवाने नमस्कार केला, सगळ्या देवांना नमस्कार करायला लावला. म्हणून मी श्रेष्ठ नाही तर मला गादीवर बसवणारे महादेव श्रेष्ठ आहे. हीच गोष्ट आताच्याही कार्यकर्त्यांना, नेत्यांना, समाजसेवकांना कळाली तर बरं होईल की गादीवर बसणाऱ्यापेक्षा गादीवर बसवणारे जनता जनार्दन श्रेष्ठ असतात, की ज्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. आपण तर जनता जनार्दनाचे, समाजाचे सेवक आहोत. ही गोष्ट त्यांना कळाली पाहिजे. सती त्या ठिकाणून निघालेली आहे आणि सती महादेवाच्या जवळ गेल्या. महादेवाला कळलं की सतीने सीतेचं रूप धारण केलं, म्हणजे माझ्या मातेचं रूप धारण केलं. जी माझ्या मातेचं रूप धारण करते, सतीने सीतेचं रूप धारण केलं. जी माझ्या मातेचं रूप धारण करते, आता ती माझी पत्नी असू शकत? मनातल्या मनात महादेवाने सतीचा त्याग केला. कैलासावर गेल्याबरोबर सती वामांगामध्ये बसणार. महादेवाने आसन उचलून समोर फेकलेलं आहे, कारण शेजारी आसन पत्नीचं असतं आणि समोर आसन आईचं असतं. सतीच्या लक्षात आलं, महादेवाने माझा अपमान केलेला आहे. आणि त्याच कालावधीमध्ये ब्रह्मदेवाने आपला पुत्र दक्षाला प्रजापती हे पद दिलं होतं. आणि जसं प्रजापती हे पद मिळालं, दक्षाने स्वतःचाच स्वागत समारोह करण्यासाठी सगळ्या देवांना बोलवलं. सगळे देवता आले आणि आल्यानंतर दक्ष प्रजापतीने जसं त्या ठिकाणी प्रवेश केला, त्यांनी प्रवेश केल्याबरोबर सर्व देव उठून जागेवर उभे राहिले. पण 3 देव जागेवर उभे राहिले नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, 3 देव जागेवर उभे राहिले नाही. जेव्हा त्या 3ही देवांना बघितलं, ब्रह्मदेवाचा राग आला नाही कारण वडील होते, विष्णूचा राग आला नाही कारण वडिलांचे वडील आहेत, पण महादेवाचा राग आला की माझाच जावई उभा राहिला नाही. आणि महादेवाचं लक्षही नव्हतं केव्हा त्या ठिकाणी दक्षाचं आगमन झालं. महादेव डोळे बंद करून ध्यानमग्न होते आपल्या मस्तीमध्ये. महादेवाला कोणाचा अपमानही करायचा नाही, सन्मानही करायचा नाही. अवढरदानी आहे. समशत्रौच मित्रेच ही स्थिती महादेवाची आहे. सुख दुःखाच्या परे आहे, मान सन्मानाच्या परे आहेत महादेव. परंतु महादेवाचा राग आला
आणि महादेवाचा राग आल्यानंतर दक्षाने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, या सभ्य लोकांच्या सभेमध्ये एक असभ्य सुद्धा आहे, ज्याला कसं बोलावं, कसं वागावं, कसं राहावं याचं ज्ञान नाही. सगळे देव एकामेकाकडे बघू लागले, कुणाचा अपमान करतायत, कुणाला बोलतायत. म्हणले, तुम्हाला हा महादेव दिसत नाही? हो हो, महादेवाला बोलतायत. महादेवाला एवढा महादेवाबद्दल राग होता तर आपली मुलगी का दिली? म्हटले, मी माझी सुंदर मृगलोचनी कन्या सती यांना देणारच नव्हतो, परंतु ब्रह्मदेवाने विनंती केली म्हणून मी मुलगी दिली. याच्यानंतर घोषणा करतो की जिथेही कुठे यज्ञ होईल त्या यज्ञामध्ये महादेवाला कोणत्याही प्रकारचा भाग मिळणार नाही. जसा महादेवाचा अपमान केला त्या ठिकाणी नंदीश्वराला सहन झालं नाही. नंदीश्वर उभे राहिले आणि बोलायला सुरुवात केली, हे दक्ष, तुम्हाला पद काय मिळालं? तुमची वाचा बदलली. ज्या मुखाने तुम्ही आमच्या महादेवाचा अपमान केलेला आहे ते मुख राहणार नाही, तुम्हाला बोकडाचं मुख लागेल, मी शाप देतो. तेवढ्यात भृगु ऋषी उभे राहिले, हे नंदी, जावई आणि सासऱ्याच्या भांडणामध्ये बोलणारा तू कोण? त्यांचं तर घरातलं भांडण आहे. मीही शाप देतो, तुम्ही सर्व शिवगण पाखंडी होणार. नंदेश्वर उभे राहिले, हे भृगु, आमच्या इष्टदेवाचा अपमान जर आमच्या समोर होत असेल तर आम्ही का श्रवण करावा? आम्हाला का क्रोध येणार नाही? हरिहर निंदा सुनहि जेहि काना, वो पाप गौ घात समान. हरिहराची निंदा जोही कानाने श्रवण करतो त्याला गो हत्येचं पातक लागत असतं. काही ठिकाणी माणसाला क्रोध आला पाहिजे. कुठे आला पाहिजे? जेव्हा आपल्या धर्माबद्दल बाहेरचे परधर्मीय लोक आपल्या धर्माला नावं ठेवत असतील तेव्हा मनुष्याचं रक्त सळसळलं पाहिजे. जेव्हा आपल्या आई वडिलांना दुसरे लोक वाईट बोलत असतील, आपल्या पत्नीला परकेच वाईट बोलत असतील, त्यावेळेस माणसाचं रक्त सळसळलं पाहिजे. ज्या वेळेस आपल्या धर्मग्रंथावर कोणी टीका करत असेल, आपल्या धर्मग्रंथाला नावं ठेवत असेल, आपल्या देवतांना, आपल्या साधू संतांना कोणी नावं ठेवत असेल, त्यावेळेस व्यक्तीला राग आला पाहिजे. त्यावेळेस व्यक्तीचं रक्त सळसळलं पाहिजे. कारण व्यक्तीने काही ठिकाणी जागृत राहिलं पाहिजे. धर्माच्या बाबतीत तरी जागृत राहिलं पाहिजे. जो आपल्या धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. धर्म रक्षती रक्षिताः. म्हणून काही ठिकाणी राग आला पाहिजे, रक्त सळसळलं पाहिजे. आणि जेव्हा भृगु ऋषींनी शाप दिला त्या ठिकाणी पुन्हा नंदीश्वर उभे राहिले. भृगु ऋषीला शाप दिला, तुम्ही श्रीहीन होणार. महादेवाने आपल्या शिवगणांना शांत केलं. हा स्वागत समारोह आहे की शाप समारोह आहे? महादेव आपल्या शिवगणांना घेऊन कैलासावर निघून गेले. दक्षाने महादेवाला अपमानित करण्यासाठी कणखल क्षेत्रामध्ये हरिद्वारला पुन्हा एकदा यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्या देवतांना बोलवलं पण महादेवाला बोलवलेलं नाही. महादेवाला बोलवलं नाही. पण सतीला जसं कळालं त्या ठिकाणी सतीला कळल्यानंतर सतीने महादेवाला विनंती केली, नाथ चला ना, आपण गेलं पाहिजे. माझ्या पित्याच्या घरी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी महादेव म्हणू लागले, देवी, ज्या ठिकाणी बोलवलं नाही ना त्या ठिकाणी मनुष्याने अजिबात जायचं नसतं. जिथे बोलवलं आहे तिथेच गेलं पाहिजे. पण कुठे आनंदाचा क्षण असेल तर बोलवायची वाट बघायची. लग्न असेल, वास्तुशांती असेल, आनंद उत्सव असेल, म्हणजे आनंदाचा कोणताही कार्यक्रम असेल तर बोलवलं तर गेलं पाहिजे. पण जर कोणत्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली असेल तर अशा घरामध्ये बोलवायची वाट बघायची.
कुणाचा ॲक्सिडेंट झाला असेल, कुणी वारलं असेल, कुणी आजारी असेल, कुणाचं वाईट झालं असेल, त्या ठिकाणी नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे. महादेव म्हणतायत, देवी एवढा सुंदर उत्सव आहे, आपल्याला नाही बोलवलं ना, आपल्याला जायचं नाही. सती ऐकायला तयार नाही. सतीने पुढची चूक केली की महादेवाचं अजिबात ऐकायला तयार नाही. त्यावेळेस महादेवाला इच्छा नसताना सुद्धा सांगावं लागलं, देवी जेव्हा तुमच्या वडिलांना पद मिळालं, आम्ही गेलो, माझे डोळे बंद होते, तुमचे वडील कधी आले मला कळलं नाही, म्हणून तुमचे वडील माझ्यावर नाराज आहेत ना, त्यांनी हेतू पुरस्कर मला बोलवलेलं नाही, त्यांनी माझा त्या सभेमध्ये अपमान केला होता. हे ऐकलं आणि सतीला कळालं की आपल्या वडिलांनी हेतू पुरस्कर बोलवलेलं नाही. जसं त्या ठिकाणी सतीला समजलं, तरी सुद्धा सती जाण्याचा हट्ट करते. बघा, महादेवाने सतीच्या वडिलांनी अपमान केला होता, तरी सुद्धा आजपर्यंत ही घटना सतीला सांगितलेली नव्हती. वेळ आल्यानंतर सांगितली. नाहीतर बरेच महादेव असे असतात, सासरवाडीला गेले आणि थोडं जरी कमी जास्त झालं तरी इकडे घरी आल्याबरोबर लगेच म्हणतात, तुझ्या बापाच्या घरी. काय त्या जेवणामध्ये काही तथ्य होतं? जावयाला अशी गादी देतात, माझ्याकडे त्यांनी नीट लक्षही दिलं नाही. असं वरण त्याच्यामध्ये डाळीचा पत्ता नाही, लगेच इकडे येऊन त्रास देतात. पण महादेवाने तसं केलं नाही. महादेवाने वेळ आली म्हणून ती घटना सांगितली. नाहीतर महादेवाने ती घटना अजूनही सतीला सांगितलेली नाही. सती ऐकायला तयार नाही. शेवटी महादेव म्हटले, देवी तुमचं माहेर आहे, तुम्ही जाऊ शकतात, मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. सती निघाली. महादेवाने काही शिवगणांना सती बरोबर पाठवलं. सती कणखल क्षेत्रामध्ये हरिद्वारला आली आणि जसा सतीने त्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केला, प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी बहिणी आल्या आणि त्या वाकडं तिकडं तोंड करायला लागल्या. हिला नाही बोलवलं तरी आली. सतीला बहिणी होत्या एकूण 15 आणि कल्पभेदामुळे काही ठिकाणी सगळ्या मुली आहे दक्षाच्या 60, कुठे 16 सांगितले आहेत आणि कुठे 60 सांगितलेले आहेत. कल्पभेदाचा परिणाम आहे. जशा बहिणी आल्या त्या म्हणायला लागल्या, सती बरं झालं आली, नाही बोलवलं म्हणून काय झालं, आहे तर आपलंच माहेर ना. बघा टोचून बोलताय. एक बहीण म्हटली, तू आली पण आमचे जिजाजी काही दिसत नाही, एकटीच आली वाटतं. दुसरी म्हटली, जाऊ दे, तुम्ही घरबीर बांधलेलं आहे की अजूनही डोंगरावरच राहतात. दुसरी म्हटली, घराचं जाऊ दे, महादेवाने कपडे घालायला सुरुवात केली की अजून तसेच फिरतायत. तिसरी म्हटली, कपड्याचं जाऊ दे, तो डोक्यावरचा खोपा कापलाय की अजून वाढला. बहिणी टोचून बोलायला लागल्या सतीला. सतीने विचार केला, आपण माहेरी आलेलो आहोत ना, बाकीचे कोण काय म्हणताय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आई वडील माहेरातले आई वडील महत्वाचे आहेत. म्हणून सतीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. सती आई जवळ गेली आणि आईने सतीला बघितल्या बरोबर आलिंगन दिलेलं आहे. आईच्या डोळ्यातही पाणी आलं, सतीच्या डोळ्यातही पाणी आलं. सतीला आनंद झाला की बाकीच्यांनी अपमान केला म्हणून काय झालं, आई आहे ना, माहेर आहे. आई नाही तर माहेर सुद्धा नाही. ज्या घरामध्ये आई आणि वडील नसतात त्या घरामध्ये मुलगी माहेरी गेली तरी सुद्धा तिला ते घर माहेरासारखं वाटत नाही. कारण जोपर्यंत घरामध्ये आई वडील आहे तोपर्यंत माहेर आहे. एकदा की हे दोन व्यक्ती संपले, माहेर संपले. कारण माहेरी आईचं प्रेम मिळत असतं. मुलं कसेही असो, लबों पे उसके कभी बद्दुआ नहीं होती,
एक माँ है जो कभी खपा नहीं होती. मुलं कसेही वागो तरी सुद्धा जी आपल्या मुलांवर प्रेम करते, आपल्या मुलांना नेहमी चांगला आशीर्वाद देते ती आई असते. आणि अशी आई असली की माहेर असते. जोपर्यंत त्या अशा माहेरामध्ये गेलात, भलेच मुलीचा कितीही मोठा महाल असेल, कितीही गाडी, कितीही बंगले, कितीही संपत्ती मुलीकडे असेल, पण ती मुलगी गरीब आई वडिलांच्या घरामध्ये जरी गेली तरी सुद्धा ती आई आपल्या मुलीला सासरी जाताना, आपल्या मुलीला तिच्या घरी जाताना तिच्या पिशवीमध्ये काहीतरी देतेच. ती म्हणते, तायडे तुला माझ्या हाताचं लोणचं आवडतं ना, घेऊन जा. तू पापड केलेले नसतील, मी पापड बनवलेले आहेत, तू पापड घेऊन जा. जावयांना अमुक अमुक गोष्ट आवडते ना, तू घेऊन जा. हे आईचं हृदय असतं की मुलगी कितीही श्रीमंत असली तरी आई तिची पिशवी कधीही रिकामी पाठवत नाही, कारण ते माहेर असतं महाराज. म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे, माहेरचं कुत्र तरी दिसलं तरी सुद्धा महिलांना ते प्रिय वाटतं. माहेरचा दगड जरी असला तरी स्त्रीला तो अतिशय प्रिय वाटतो. त्याच्यानंतर सती तिथून पुढे निघाली, वडिलांच्या जवळ गेली. जशी सती वडिलांच्या जवळ गेली, वडिलांनी मान फिरवून घेतली. प्रत्येक आलेल्या देवांना वेगवेगळा भाग काढलेला दिसला, पण महादेवाला कोणत्याही प्रकारचा भाग नाही. आणि हा महादेवाचा अपमान बघितल्यानंतर सती अतिशय क्रोधित झाली. यज्ञ कुंडाजवळ आली, वडिलांना रागारागाने बोलायला लागली, हे पिताश्री, तुम्ही महादेवाचा अपमान केला, ज्यांच्या नावामध्येच कल्याण आहे. शंकरोती कल्याणम इति शंकरः, जे करुणाकर आहे, जे अवढरदानी आहे, जे भोलेनाथ आहेत, तुम्ही त्यांचा अपमान केलेला आहे. तुमचं रक्त माझ्या शरीरामध्ये आहे, म्हणून हा देह सुद्धा मला प्रिय नाही. मरता मरता श्री हरी विष्णूचं स्मरण केलं आणि विनंती केली की जन्मोजन्मी मी महादेवाचीच पत्नी झाली पाहिजे. आणि सतीने यज्ञ कुंडामध्ये उडी टाकलेली आहे. जशी सतीने यज्ञ कुंडामध्ये उडी टाकली, सती धूधू करत जळू लागलेली आहे. महादेवाला बातमी समजली. महादेवाने जटा आपटल्या, वीरभद्र प्रकट झाले. वीरभद्राला सांगितलं, जा दक्षाचा यज्ञ विध्वंस करा. वीरभद्र आणि शिवगण आले, दक्षाचा सर्व यज्ञ विध्वंस केला. आलेल्या सर्व देवांना दंड दिला. दक्षाची मान उडवली. एका बाजूला धड, एका बाजूला मस्तक पडलेलं आहे. संपूर्ण यज्ञ विध्वंस झाला. आणि यज्ञ विध्वंस झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व देव महादेवाच्या समोर गेलेले आहेत आणि महादेवाच्या समोर जाऊन हात जोडलेले आहेत आणि महादेवाचा क्रोध शांत करण्यासाठी विनंती करू लागलेले आहेत. हे प्रभो, शिव नाम से है जगत में उजाला, हरि भक्तों के मन में शिवाला. हे शंभु बाबा रे भोलना, तीनों लोक में तू ही तू. हे शंभु बाबा मेरे भोलना, तीनों लोक में तू ही तू. श्रद्धा सुमन मेरा मन बेलपत्री, जीवन भी अर्पण कर दो. हे शंभु बाबा मेरे भोलना, तीनों लोक में तू ही तू.
जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरी जीवन की अनमित कहानी है तू। तेरी शक्ति अपार, तेरा पावन है द्वार, तेरी पूजा ही मेरा जीवन आधार। धूल तेरे चरणों की लेकर जीवन को साकार किया। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। मन में है कामना कुछ मैं जानू ना, जिंदगी भर करूं तेरी आराधना। सुख की पहचान दे तू मुझे ज्ञान दे, प्रेम सबसे करूं ऐसा वरदान दे। तूने दिया बल निर्बल को, अज्ञानी को ज्ञान दिया। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। पाऊस येतोय का? मागचे पाऊस येतोय का? नाही ना? थोडा थोडा येतोय, काय नाही, चालू द्या. नाही, मग आपल्याला विमान मार्गाने जावं लागणार. बसून घ्या, लवकरात लवकर कथा संपेल. बसून घ्या. पाय मोकळे करण्यासाठी सेंटरचं भजन आज कॅन्सल. कथेमध्ये जेव्हाही पाऊस येतो त्यावेळेस त्याला शुभ लक्षण समजलं गेलेलं आहे. भागवत कथा जरी असेल, शिवपुराण असेल, देवी भागवत असेल आणि भागवतामध्ये गिरिराज पूजनाला जर पाऊस आला तर यज्ञ सफल झाला समजावा लागतो. आपल्याकडेही पाऊस आला याचा अर्थ सगळे जण अतिशय अंतःकरणापासून कथा श्रवण करतायत. आणि आपण बघितलं की कथेच्या सुरुवातीला जोरात पाऊस आला तरीही कुणी घराची वाट धरली नाही. नाहीतर बरेच जण घरी गेले असते, परंतु कुणीही घरी गेलं नाही. सगळ्यांना वाटत होतं की पाऊस थांबेल,
कथा होईल. आणि खरोखर भगवान परमात्म्याने तसं केलं. हरकत नाही, आपण आता विमान मार्गाने जाऊयात. लवकरात लवकर भगवान परमात्म्याच्या विवाहापर्यंत पोहोचूयात. याच्यानंतर सतीने जेव्हा देह सोडला, महादेव विलाप करत होते. महादेवाची सर्व देवांनी विनंती केली, तेव्हा महादेवाचा क्रोध शांत झाला. महादेवाने दक्षाला बोकडाचं मूक लावलं. दक्षाला स्वतःची चूक समजली. दक्षाने क्षमा मागितलेली आहे. आणि त्याच्यानंतर सुतजी महाराज पुढे वर्णन करतायत की तीच सती पुढे पर्वतराजाने आणि म्हणजे हिमालयाने आणि मैना देवीने तप केलं. आणि ते तप केल्यानंतर हिमालय आणि मैना देवीच्या घरी पार्वती रूपाने प्रकट झालेली आहे. बोला पार्वती मैया की जय, पार्वती मैया की जय, पार्वती मैया की जय. सतीने हिमालयाच्या घरी पर्वतराजाची पुत्री पार्वतीच्या रूपाने त्या ठिकाणी अवतार धारण केला. आणि ती पार्वती जशी लहानाची मोठी व्हायला लागली, तसं देवी पार्वती महादेवाची भक्ती करू लागलेले आहेत. नारदजी महाराज जेव्हा जेव्हा हिमालयाकडे यायचे, देवी पार्वतीला महादेवाच्याच कथा सांगायच्या. म्हणून देवी पार्वती बालवयापासून त्या ठिकाणी महादेवाच्या नावाने भक्ती करू लागल्या, भजन करू लागल्या, चिंतन करू लागल्या. तीच पार्वती जेव्हा लहानाची मोठी झाली, नारदजींचं हिमालयाच्या घरी आगमन झालं. नारदजींना पार्वतीने हात दाखवला आणि तिचा हात बघितल्यानंतर नारदजींनी सांगितलं, देवी पार्वतीचे हात बघत असताना सांगितलं, देवी तुमच्या हातावर अशा प्रकारच्या पतीचं वर्णन लिहिलेलं आहे. योगी नग्नो गुणो कामी मातृतात विवर्जिता अमानो शिववेशश्च पतिरस्या किले दृशा. आधी सगळं चांगलं वर्णन केलं की मुलगी गुणी आहे, चांगली आहे, सुंदर आहे, सर्व गुण संपन्न आहे. आई वडिलांना आनंद वाटला. पण जेव्हा नारदजींनी सांगितलं की हिच्या हातावरच्या रेषा सांगतायत की हिचा पती योगी असेल, म्हणजे योग करणारा, नग्नो म्हणजे अंगावर वस्त्र धारण करणारा नाही, अगुणो म्हणजे त्रिगुणातीत, कामी अकामी ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामना नाही, मातृ पितृ विवर्जिता म्हणजे स्वयंभू ज्यांना आई वडील नाही, अमानो ज्यांना मान आणि अपमानाशी घेणं देणं नाही, आणि जटाधारी असा हिचा पती असेल. आई वडील दुखी झाले. आई वडील म्हणायला लागले, महाराज एवढं वाईट हिच्या हातामध्ये आहे, काही पूजा पाठ काही केल्यानंतर हिच्या हातातल्या रेषांमध्ये काही बदल होईल का महाराज? म्हटले हे जेवढेही अवगुण आहे ना, हे महादेवामध्ये गुणाच्या रूपाने आहेत. जर तुमच्या मुलीचा महादेवा बरोबर महादेवाची जर हिने भक्ती केली, रामकृष्ण हरी, तर हिचे सर्व दोष गुणामध्ये परिणित होतील. म्हणून जसं त्या ठिकाणी नारदजींनी सांगितलं, देवी पार्वतीने तप केलं आणि देवी पार्वतीने तप केल्यानंतर सर्व देवतांनी महादेवाला विनंती केली. महादेवाने विवाहासाठी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर महादेव लग्नासाठी तयार झालेले आहेत. आना आना पटकन. चला भगवान महादेव आणि देवी भवानीला 5 मिनिटाच्या आत घेऊन या. ही देवाची परीक्षा आहे. तो भगवान परमात्मा ही पहिल्या वर्षीच तुमची परीक्षा बघतोय, कोण हुकत आणि कोण टिकत. चला नवरदेव नवरीला घेऊन या. आना पटकन आना. श्री राधे. महाराज आरतीसाठी तयार राहा. चला यजमान ताट घेऊन या. चला पटपट. महादेव आणि पार्वतीला आणा पटकन.